नमस्कार मित्रांनो, मी आहे कल्पना। तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज मी आलेली आहे स्वामीनारायण मंदिर, जे पुण्यातलं खूप मोठं मंदिर आहे आणि ही पवित्रता पाहून तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल। तर हे जे मंदिर आहे हे नर्वे आंबेगाव या भागामध्ये आहे आणि आज आपण ह्या सुंदर मंदिराचे दर्शन करणार आहोत। तर चला मग दर्शन करूया। तर मित्रांनो, हे मंदिर कोणत्याही प्रकारचे स्टील किंवा लोखंडाचा वापर न करता बनवण्यात आलेले आहे आणि कोणत्याही स्टील शिवाय पूर्णपणे दगडी कोरीव काम करून बनवलेले हे मंदिर आहे। हे मंदिर भारतीय गुलाबी वाळूचा खडक आणि लाल दगडापासून बनलेले आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे की आतमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे। या ठिकाणी येताना काही नियम आहेत की तुम्हाला सेलफोन वापरता येत नाही आणि मंदिराच्या बाहेर तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता, पण मंदिराच्या आत फोटो व्हिडिओ अजिबात तुम्ही काढू शकत नाही आणि पारंपरिक पोशाखमध्ये या ठिकाणी तुम्हाला यावं लागतं। प्रवेश करण्यापूर्वी चपला बूट ह्या ठिकाणी काढून ठेवाव्या लागतात। तसे तर बूट हाऊस वरती बनवलेले आहे, तरी पण आपण इथं चप्पल बूट ठेवू शकतो। कमळाच्या आकारामध्ये दोन्ही साइडनी असे झाडं लावायला किती सुंदर बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि प्रमुख मंदिराच्या समोरचा भाग आहे हा आणि इथूनच तुम्हाला वर जायचे असते। आता आपण वर आलेलो आहोत पायऱ्या चढून। तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती सुंदर दिसतो आहे आणि किती नक्षीदार कोरीव काम ह्या ठिकाणी केलेले आहे। तसे तुम्ही जर बघितलं तर स्वामीनारायण मंदिर सगळीकडलेच खूप जास्त सुंदर आहेत। सगळीकडले स्वामीनारायण मंदिर आपल्याला असे भव्य, प्रशस्त आणि नक्षीदार कोरीव काम केलेले दिसतील। तर मंडळी, मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटतं जणू काही पृथ्वीवरचा हा स्वर्गच आहे। खूप शांत, सुंदर आणि खूप सकारात्मक, खूप छान वाटतं। आणि हे माझं स्वामीनारायण दुसरं मंदिर आहे। ह्यापूर्वी मी दिल्लीचं अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर पाहिलेलं आहे, ते पण खूप भव्य दिव्य असं सुंदर स्वामीनारायण मंदिर आहे। मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्ही तुमच्या शहरातल्या स्वामीनारायण मंदिराला कधी भेट दिली आहे का आणि तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा। वरच्या मजल्यावरून जेव्हा तुम्ही दर्शन करून बाहेर येता तेव्हा तुम्हाला काही अशा प्रकारचा नजारा बघायला मिळतो। स्वामीनारायण मंदिराची हीच तर खासियत आहे की त्याचं सुबक आणि कोरीव काम मनाला अगदी भावतं। हे जे मंदिर आहे हे बापद्वारा बांधण्यात आलेले आहे आणि 2005 साली ह्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेले होते। मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा आपल्या अंतरात्म्याला भरून येते। निसर्ग आणि अध्यात्म ह्याचा सुंदर संगम म्हणजे हे मंदिर। शांत परिसर, स्वच्छता, सेवेकरांची तत्परता आणि भक्ताच्या चेहऱ्यावरील समाधानी, हे सगळं मिळून एक विशुद्ध आध्यात्मिक अनुभूती येते। दररोज सकाळी आणि संध्याकाळी येथे आरती केली जाते, ज्यावेळी संपूर्ण वातावरण मंत्रोच्चाराने भारावलेले असते। तर मंडळी, स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान श्री स्वामीनारायणनी 18व्या शतकात केली। त्यांचे मूळ नाव घनश्याम महाराज। त्यांनी बालवयातच आध्यात्मिक प्रबोधनास सुरुवात केली आणि पुढे जीवनभर धर्म, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ह्या स्तंभावर आधारित एक आध्यात्मिक क्रांती घडवली। त्यांच्या शिकवणीचा आधार म्हणजे जनकल्याण, सेवा, निष्ठा आणि आत्मशुद्धी। आज बाप संप्रदाय हे जगभर हजारो मंदिरे, शाळा, रुग्णालये, सेवा प्रकल्प आणि आध्यात्मिक केंद्र चालवत आहेत। तर मित्रांनो, मंदिराच्या बाजूला हा असा सुंदर परिसर आहे जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच खेळणी आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता।
तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या व्यतिरिक्त आणखीन ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्ही ह्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी आले तर भरपूर वेळ तुम्हाला छान ह्या ठिकाणी तुम्ही घालवू शकता. जर तुम्ही कधीच ह्या ठिकाणी आलेले नसाल तर सुट्टीच्या दिवशी एकदा या आणि या ठिकाणी तुम्हाला नक्कीच प्रसन्नता जाणवेल आणि खूप पॉझिटिव्हिटी तुम्हाला ह्या ठिकाणी फील होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी येथे उपहारगृह सुद्धा आहे. त्याचे नाव आहे प्रेमवती उपहारगृह. इथे जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही या ठिकाणी खाऊ पण शकता. त्यामुळे इथे खाण्याची पण पूर्ण व्यवस्था आहे. तर मित्रांनो, आता होत आहे संध्याकाळ. संध्याकाळचा नजारा अशा प्रकारे इथे बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळी जेव्हा अशा प्रकारचे लाईट स्वामीनारायण मंदिरमध्ये लागतात तेव्हा किती सुंदर वाटते आणि एक वेगळाच माहोल या ठिकाणी तयार होतो. तर मित्रांनो, स्वामीनारायण संप्रदाय हा केवळ धर्माचा प्रचार करणारा नाही तर समाजासाठी कार्य करणारा एक सेवा संस्था आहे. आणि कात्रज मंदिरामध्ये नियमितपणे बालसंघ युवा, सभासद महिलांसाठी प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नैतिक शिक्षण देणाऱ्या शिबिराचे आयोजन केले जाते. यासोबत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना मदत यासारखी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आज संप्रदायाचे प्रमुख महंत स्वामी महाराज संपूर्ण हे जगभरात प्रेम, नम्रता आणि सेवा याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. ह्यांचे जीवन म्हणजे भगवंताची सेवा आणि मानवतेसाठी समर्पित जीवन. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर केवळ पूजास्थान नसून एक जीवन बदलणारं केंद्र बनलं आहे. तर मित्रांनो, हे होतं स्वामीनारायण मंदिर. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. खुश राहा, स्वस्थ राहा. जय स्वामीनारायण. राधे राधे.